नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती। तर आपण कलकत्ता एक्सप्लोर करतोय, राहुल नवीन नवीन जागा दाखवतोय आणि आता ज्या जागेवरती घेऊन आलाय ना ती म्हणजे अप्रतिम। हे बघा बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला काय दिसतंय, थांबा हां त्याच्यावरती फोकस करतो। हे बघा काय बोलतात राहुल? हे आहे विक्टोरिया मेमोरियल। म्हणजे जेव्हा ही जी सेम जागा आहे, ही लंडनला पण सेम जागा आहे जी म्हणजे ती विक्टोरिया राणी जी होती। आतमध्ये ऍक्च्युअली म्युझियम पण आहे। पण आता दोन तीन हाय चालू आहे आतमध्ये बहुतेक कॅमेरा अलाउ नाही करणार, पण बघूया जाऊन। पण आता सुरुवातीलाच जेव्हा आपण एंट्री करतो तेव्हा बघा हा पुतळा बघायला भेटतो जो जसाच्या तसा लंडन मध्ये आहे ना। सेम हा जो पुतळा जो लंडनला पण तिच्या घराबाहेर ऍक्च्युअली त्यांची म्हणजे बोलतात ना आजी आहे। आजी टाइप। ही आजी आहे, राणीची आजी आहे बहुतेक। कन्फर्म नाही माहिती आजी का कोणतरी आहे म्हणजे ती पण। इथे लिहिलंय बघा कोणाचा स्टॅच्यू आहे तो, द स्टॅच्यू ऑफ लेट अर्ल ऑफ मिंटो व्हाईसरॉय, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया 1905-1910 मध्ये। ब्रॉन्झ आहे काय? ओरिजिनल ब्रॉन्झ आहे बघा, तोच स्टॅच्यू दिसते तुम्हाला। आत्ता आणि तेव्हा बघण्यामध्ये काहीतरी फरक अलगच असेल ना राहुल? काय हाय ना तेव्हा जास्त पांढरं असेल कारण की तेव्हा पोल्युशन नव्हतं। काय आता थोडं धुळकट वाटते म्हणून, पण आत्ताच एवढं भारी फिलिंग येतात। तेव्हा काय असेल, सैनिकी ऑल अराउंड, घोडेगाडे, काय मजा येत असेल ना। आणि तुम्ही येता इकडे संध्याकाळच्या टायमाला या, मस्त सनसेट व्ह्यू पण बघायला भेटतोय तुम्हाला आणि सोबत हा नजारा पण अप्रतिमच आहे ना। आणि बागा वगैरे पण मस्त मेंटेन केल्यात बघा, हे फुलांची झाडं वगैरे मस्त फुलं दिसतात तुम्हाला इथे। राहुल एक फोटो काढते, बापरे। कलकत्तामध्ये येत आहे तर नक्की एकदा भेट द्या, फक्त 30 रुपये तिकीट आहे आणि फोटोग्राफीसाठी काही अलग चार्जेस काही नाही आहे। तुम्ही येऊ शकता, मस्त व्ह्यू नजारा एन्जॉय करू शकता। फॅमिलीसोबत नक्की ट्राय करा, प्लॅन करा, मस्त जागा आहे बघण्यासारखी। लंडनला जाण्यापेक्षा इकडे या आणि इकडचा फील घेऊन टाका। लंडनमध्ये जाण्याचा बजेट नसेल तर इकडे या, मस्त एकदम भारी नजारा। तर आलोय आता जवळपास एकदम विक्टोरिया मेमोरियलच्या। आता आतमध्ये जाणार आहोत, कॅमेरा अलाउ केला तर दाखव।